नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या इंटरव्ह्यूला जाणार असाल किंवा त्यामध्ये करिअर करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आपण जाणून घेणार आहोत इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इंटरव्ह्यू मध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे विषय, इम्पॉर्टंट स्किल्स आणि यशस्वी होण्यासाठी काही टिप्स। चला तर मग सुरुवात करूया। इंटरव्ह्यूला जाण्याआधी तुम्हाला या 7 सिद्धी आल्या तर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये पास झालात समजा, तर त्या कोणत्या आहेत पाहूया। पहिली सिद्धी आहे ते बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे। दुसरी सिद्धी आहे अॅनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे। तिसरी आहे हार्डवेअर डिझायनिंग आणि पीसीबी लेआउटचं नॉलेज असणं गरजेचं आहे। चौथी सिद्धी आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टमचं नॉलेज असणं गरजेचं आहे। पाचवी सिद्धी वायरलेस आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणं गरजेचं आहे। सहावी आहे ते टेस्टिंग आणि डिबगिंगचं नॉलेज असणं गरजेचं आहे। तर सातवी सिद्धी आहे ती महत्वाची म्हणजे की मुलाखतीला जाताना कोणत्या टिप्स आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। तर आता पाहूयात आपण पहिली सिद्धी म्हणजेच काय तर बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचं तुमच्याकडे असणारं नॉलेज। तर तुम्हाला काय प्रथम इलेक्ट्रॉनिकच्या बेसिक्स पासून सुरुवात करावी लागणार आहे। बेसिक चांगल्या प्रकारे समजून घेतलं तर कोणत्याही मुलाखतीत तुम्ही अति आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकाल। जसं की ओहम्स लॉ, किर्चॉफ्स लॉ, हे लॉ तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे। ओहम्स लॉ काय सांगतो तर व्ही इक्वल टू आय आर म्हणजे काय व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स यांच्यातील संबंध। तर किर्चॉफ्स करंट आणि व्होल्टेज लॉ काय सांगतो तर कोणतेही इलेक्ट्रिकल सर्किट संबंधासाठी खूप महत्वाचा हा लॉ आहे। त्यानंतर आपल्याला बेसिक कॉम्पोनंट विषयीची माहिती असणं खूप गरजेचं आहे। जसं की रेझिस्टर हा करंटला कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो, कॅपॅसिटर हा चार्ज साठवण्यासाठी असतो, तर इंडक्टर हा मॅग्नेटिक फील्ड जनरेट करण्यासाठी, तसेच डायोड आणि ट्रान्झिस्टर हे सिग्नल कंट्रोल किंवा अँप्लिफिकेशनसाठी वापरले जातात। त्यानंतर एसी व डीसी सर्किट, डीसी मध्ये करंट एका दिशेने स्ट्रेट वाहतो तर एसी मध्ये फ्लक्च्युएशन असतं किंवा सिनासोइडल वेव्हज पाहायला मिळतात। त्यानंतर दुसरी सिद्धी आहे अॅनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स। अॅनालॉग आणि डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही शाखा खूप महत्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशनल एम्प्लिफायर जसे की हे ओपॅम्प, हाय गेन एम्प्लिफायर असतात जे सिग्नलला प्रोसेसिंग मध्ये वापरण्यासाठी ओपॅम्प्स वापरले जातात। त्यानंतर डिजिटल लॉजिक्स आणि फ्लिप फ्लॉप सर्किट्स म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लॉजिक गेट्स जसे की अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, एन अँड गेट, एन ऑर गेट आणि फ्लिप फ्लॉप हे डेटा स्टोरेज आणि प्रोसेसिंग साठी वापरले जातात। त्यानंतर आपल्याला मायक्रो कंट्रोलरचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे। जसं की एम्बेडेड सिस्टमचं पण नॉलेज असणं गरजेचं आहे, जसे 8051, PIC हे सगळे मायक्रो कंट्रोलरची माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे। त्यानंतर तिसरी सिद्धी आहे ती हार्डवेअर डिझायनिंग आणि पीसीबी लेआउट। जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिझायनिंग मध्ये रस घेत असाल किंवा तुम्हाला इच्छा असेल काम करण्याची तर पीसीबी डिझायनिंग महत्वाचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला डिझायनिंग करता आलं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला KiCad, ईगल यासारख्या सॉफ्टवेअरची माहिती असणं खूप गरजेचं आहे। तसेच EMI, EMC आणि सिग्नल इंटिग्रेटिंग सिग्नलमध्ये नॉईज टाळण्यासाठी योग्य ग्राउंडिंग किंवा ट्रेस डिझायनिंग शिकून घेणं सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे। त्यानंतर चौथी सिद्धी येते ते पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टम। जसं की आजकाल आपण पाहतोच आहे की डीसी कन्व्हर्टर्स आहेत, इन्व्हर्टर्स आहेत, पॉवर सप्लायज आहेत, या विषयाची माहिती असणं गरजेचं आहे। SMPS बॅटरी चार्जर आणि इन्व्हर्टर यासारख्या सर्किट समजून घेणं सुद्धा खूप महत्वाचं आहे। त्याचबरोबर PID कंट्रोलर, सेन्सर्स, ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये वापरण्यात येणारे ऑल टाईपचे सेन्सर या विषयाची माहिती असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर पाचवी सिद्धी आहे ती वायरलेस कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजीची। आधुनिक उपकरणं आजकालची जी सर्वपणे वायरलेस वरती अवलंबून आहेत, जसे की RF सर्किट्स आहेत, अँटिनाज आहेत, UAN आहेत, कॅन कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स आहेत, वायफाय आहे, ब्लूटूथ आहे, या सर्वांची माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर आपली येते ते 6वी सिद्धी ती टेस्टिंग आणि डिबगिंग। इंजिनिअरिंग मध्ये टेस्टिंग आणि डिबगिंग खूप महत्वाचे असते, जसं की ऑसिलोस्कोप, मल्टीमीटर, लॉजिक अॅनालायझर, त्याबरोबर अॅमीटर, व्होल्टमीटर यासारख्या सर्व मीटरची माहिती असणं खूप तुम्हाला गरजेचं आहे। त्यानंतर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर डिबगिंगच्या सुद्धा तुम्हाला नॉलेज असणं खूप गरजेचं आहे। 7वी सिद्धी येते ते मुलाखतीला जाताना आपल्याला कोणत्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे, जसं की ऑल लॉज तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे। प्रॅक्टिकल तुम्ही केले पाहिजेत, वेगवेगळ्या सर्किट टेस्टिंग तुम्हाला आलं पाहिजे, तुमच्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला खूप माहिती असणं गरजेचं आहे। तसंच इंटरव्ह्यू बरोबर जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्याच्याविषयी बोलताना खूप आत्मविश्वासाने तुम्ही बोललं पाहिजे। तसेच ज्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहे त्या कंपनीची इत्थंभूत माहिती तुम्हाला माहिती असणं पाहिजे, ते कोणते प्रोडक्ट बनवतात, कोणत्या प्रकारे त्यांच्याकडे फॅसिलिटीज आहेत, कशा प्रकारे ते प्रोडक्ट्स तयार केले जातात याविषयी माहिती तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे।
ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली का? तुमच्या शंका आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. लवकरच भेटूया एका नवीन तांत्रिक विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.